गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु समर्थ श्री श्री राम महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री राम रामभक्त श्री हनुमान सकल स्थानीय देवता यांच्या श्री चरणांना नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु श्री श्री राम महाराज यांच्याही श्री चरणांना वंदन। आपणा सर्व श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन आणि भगवत स्मरणपूर्वक आज 6व्या दिवशी या प्रवचन मालेत 6व्या दिवशी काही तत्व स्मरणाला चिंतनाला प्रारंभ। 9 दिवसाच्या प्रवचन मालेचा एकच विषय आपण ठरवलेला आहे। रोज त्याचा उल्लेख चालला आहे। सद्गुरु श्रीराम महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी कार्यरत असलेलं श्रीराम उपासना मंडळ ते प्रतिवर्षी रामनाम जपाचा उत्सव करतात। 9 दिवसाचा उत्सव आहे म्हणून त्याला नवरात्र म्हणतो आपण। रामनामाच्या जपावरच संपूर्ण भर आहे। खूप लोक भजनाला लागले म्हणजे जपाला लागलेले आहेत। घरची मंडळी आयोजकांच्या घरची मंडळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे आप्त मंडळी असे खूप लोक खूप परिवारातले लोक रामजपाला या ठिकाणी उपस्थित असतात। घरून जप करून पाठवित असतात आणि
13 कोटी जपाचा संकल्प हा सिद्धीला पावत असतो. मी आत्ताच खात्री करून गेली, उत्सव सुरू केल्याला किती वर्षे झाली. हे 9वं वर्ष आहे. फार मोठा काळ आहे हो 9 वर्ष म्हणजे. 9 वर्ष एकाच उद्योगासाठी सातत्याने टिकून राहणे अवघड आहे. 1 तास जप झाला की वाटतं आता पुरे झालं. 1 वर्ष केलं, किती दिवस आता मी करायचं? उपासना किती दिवस करायची? विचारतात लोक, आम्ही कोणती उपासना करावी? रामाची करा, ज्ञानोबांची करा, विठोबाची करा, असे त्याचे उत्तर आहेत. उपासना किती दिवस करावी लागेल? त्याचं खूप सोपं उत्तर आहे, किती दिवस करावी लागेल. रामाची उपासना असेल तर किती दिवस करायची? राम भेटेपर्यंत. विठोबाची उपासना असेल तर किती दिवस करायची? विठोबा दिसेपर्यंत. सद्गुरूची सेवा उपासना किती दिवस करायची? त्यांची कृपा होईपर्यंत. हे सोपे उत्तर आहे. आता 9 वर्ष सातत्य किती दिवस टिकवायचं आम्ही? याचं उत्तर आपल्याला शबरी देईल. रामभक्त शबरी किती दिवस करायचं याचं उत्तर शबरी सांगेल. 10व्या-12व्या वर्षी शबरीने घर सोडलं. ती राजकुमारी आहे, राजाची पोरगी आहे. आणि त्या काळाप्रमाणे त्याच वयामध्ये विवाह करायचे मुलींचे. लग्न ठरलं त्या राजकुमारीचं. तिला काय कळतं लग्नाचा अर्थ? अजून कळायपुरती ती मोठी नाही आहे. पण माझं लग्न आहे, माझं लग्न आहे एवढं तिला लोकांच्या बोलण्यावरून समजलं. त्या राजवाड्यामध्ये लग्नाच्या थाटाची तयारी सुरू झाली आणि खूप मेंढरं बकऱ्या आणले. तिने पाहिलं रोज नसतात एवढे. शेळ्या मेंढ्या रोज एवढ्या नसतात घरामध्ये. आज कशाला एवढ्या आल्या? तिने आपल्या आईवडिलांना विचारलं, आज आपल्या घरी एवढ्या मेंढ्या शेळ्या कशासाठी आल्या? अगं शबरी, उद्या तुझं लग्न आहे ना, म्हणून. लग्नाला शेळ्या लागतात का? अगं खूप गर्दी जमणार आहे, आपण राजे लोक आहे ना, लग्नाला खूप गर्दी येईल. सगळ्यांच्या भोजनाची तयारी म्हणून इतक्या शेळ्या मेंढ्या आणल्यात. म्हणजे भोजनाला काय शेळ्या खायच्या का? अगं हो, आपलं जीवनच तसं आहे. शबर लोक आहे ना आपण. आपल्या अन्नामध्ये मांसच असतं. शेळ्या मेंढ्या बोकडं यांचंच अन्न आहे आपलं. म्हणजे यांना उद्या मारायचं का सगळ्यांना? हो, मग त्याच्याशिवाय कसं मांस मिळणार? एवढं आईवडिलांनी दिलेलं उत्तर ऐकलं. तो दिवस कसा तरी गेला. संध्याकाळ झाली, जेवणे खाणे झाले. रात्री झोपले सगळे, काही जण. ही पण झोपायला गेली. माझ्या लग्नाची मेजवानी म्हणून एवढ्या प्राण्यांना मारायचंय उद्या. माझ्या लग्नाच्या आनंदासाठी यांना एवढं दुःख द्यायचं? हे कोणत्या शहाण्या माणसाची आहे काही विचारधारा अशी? आपल्या वडिलांना नाही का हे कळलं? आपल्या आईला नाही का समजलं? आपल्या आनंदासाठी दुसऱ्याची जीव घ्यायचे, हे एवढं क्रौर्य. आता आईला वडिलांना सांगू आपण, एवढे प्राणी मारू नका, एकाही प्राण्याला मारू नका. तसा आनंद नाही लग्नाचा करायचा.
तू गप्प बैस ग, तू लहान आहे, तुला काय कळतं? आम्ही उगीच मोठे झालो का? काळ्याचे पांढरे झाले आमचे, तू काय शिकवतेस? नाही बाबा, एवढे मारू नका, त्यांचे जीव नका घेऊ, त्यांना काय दुःख द्यायचं आपण? त्यांनी काय आपलं वाईट केलंय? आई वडिलांनी हे ऐकलं नाही, घरातल्या कोणीच ऐकलं नाही, झोपली रात्री. हे सगळे प्राणी वाचवायचे असेल तर एकच उपाय आहे, आपण लग्नच नाही करायचं. निर्णय घेतला रात्री झोपायच्या आधी, लग्नच नाही करायचं. पण जबरदस्तीने मला उचलून त्या बोहल्यावर नेतील, लावतीलच माझं लग्न, मग काय करायचं? मग लग्न होऊ द्यायचं नसेल तर आपणच इथे राहायचं नाही. निर्णय केला आणि मध्यरात्रीच्या दरम्यान शबरी उठली अंथरुणावरून, कोणाला पत्ता न लागू देता, पाय न वाजू देता, हलकेच ती घर सोडून निघून गेली. कोणती दिशा माहीत नाही, दुसरं गाव माहिती नाही, कुठं जायचं ठरलेलं नाही, ह्या घरातून निघून जायचं एवढंच ठरलं. हिंडत हिंडत निघाली, दिवस उगवला, आपलं गाव दूर राहिलंय, आता हिंडत चालली. आता असे नका मला प्रश्न विचारू आपण तिने काय खाल्लं असेल, काहीतरी व्यवस्था, जिवंत माणसाला जेवण्याची सोय काहीतरी होतच राहते. खाल्लं असेल काही, भीक मागून खाल्लं असेल, कुठे अन्नछत्र असेल तिथं जेवली. आपल्याला तिच्या जेवण्याशी काही घेणं देणं नाही, ती निघून गेली घरातून हे महत्वाचं आहे. नाही या संसारात पडली. करीत 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 दक्षिण भारतापर्यंत ती पोहोचली. एक आश्रम दिसला, मतंग ऋषी नाव त्यांचं, ऋषींचा आश्रम. तिथे आली. त्या ऋषींना भेटली नाही, पाहिलं फक्त. आपण यांना तरी कशाला त्रास द्या, राहू इथे, होईल काहीतरी खायची सोय. नाही तर झाडाची 2-4 फळं पानं खाऊनही आपण राहू. आश्रमात नाही राहिली, आश्रमाच्या जवळ राहिली. आणि इथे आपण आता काम करू, देवकाजी झिजवू आपला देह. 12व्या वर्षापासून शबरी त्या आश्रमात आहे. आश्रमाचा परिसर झाडून काढायचा, फुलं गोळा करायचे. इथे आश्रमातही पूजा करतात ऋषी, तिथे फुलं नेऊन ठेवायची, सांगायचं नाही, नेऊन ठेवून द्यायचे. झाडून काढायचं, अंगणात पाणी शिंपडायचं, अशी सेवा चालली. त्या मतंग ऋषींनी विचार केला, रोज एवढा परिसर कोण स्वच्छ करतंय? हे फुलं फळं कोण आणून ठेवतंय? लक्ष ठेवलं तर ती एक लहान पोरगी हे काम करते. त्यांनी चौकशी केली, तिला आश्रय दिला, तिचा तो सेवाभाव पाहिला. प्रसिद्धी परांगमुख, मला लोकांनी मानावं, मी मोठे म्हणावं, विचार नाही हा डोक्यामध्ये. आता मतंग ऋषीशी थोडी ओळखही झाली. ते काय शिकवतात पाहायला लागली आणि ती रामनामाचं भजन करायला शिकली. कोणात जाऊन मिसळायची नाही, एकटी. पण त्या ऋषीकडून तिला तेवढं शिक्षण मिळालं आणि अखंड राम म्हणते. मी कशाबद्दल गोष्ट सांगते? उपासना किती दिवस करायची, त्याचं उत्तर या गोष्टीत आहे. मतंग ऋषी आता म्हातारे झाले, ही वयाने तरुण झाली, तरुणपणाची पोक्त झाली, पोक्तपणाची शबरी म्हातारपणाकडे झुकली आहे. मतंग ऋषींचा आयुष्य संपलंय आता. शबरीला विचारलं, सांगितलं, मी आता जातो, आश्रमात आहे बाकी लोक, तुला काही भीती नाही, धाक नाही,
तू राहा इथे, आत्ता पण राहिली अशी राहा आणि राम भजन करीत राहा. राम भजन केलं, तुझी ही सेवा आणि भक्ती पाहिली, एक दिवस राम तुला भेटायला इथंच येतील. ज्या रामाचं तू भजन करते त्याला तुला भेटावं वाटतंय, एक दिवस तो रामच इथे येईल. वनवासातल्या रामाला जेव्हा तो काळ आला समोर, तेव्हा ते शबरी भक्त आपली वाट पाहते म्हणून भेटायला आले. शबरीचं वय 90 वर्षाहून जास्त झालं होतं. 80 वर्षे ती राम राम म्हणत होती. किती वेळ वाट पाहिली? आपल्या आयुष्यात विचारानं आपण 80 तास तरी वागलोय का रामाशी? 80 वर्षे, संपूर्ण आयुष्य, संपूर्ण वयसा रामात व्यतीत केली. आणि आपण काय प्रश्न विचारावा? किती दिवस उपासना करू? आपली उपासना पूर्ण झाली की त्याच क्षणी सद्गुरू आपल्या पुढे रामाला प्रकट करूनच देतील. मतंग ऋषीच्या वचनावर विश्वास ठेवला. गुरु म्हणाले ना तुला राम भेटेल, इथंच येईल राम, तर नक्की येणार. आता 1 वर्ष झालं नाही आलं, आपल्याशी गुरु खोटं बोलले का? मग गुरुने आपल्याला फसवलं का? आपण का त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथेच थांबलो? काही नाही, हे गुरु लोक नुसतेच असतात, खोटं खोटं बोलतात, असं नाही तिच्या मनात आलं. ज्या अर्थी माझे गुरु म्हणालेत की तुला राम भेटेल, इथं येऊन भेटेल, त्या अर्थी तो भेटणारच. रामाला जरी मनाने नाही वाटलं भेटावं, तरी रामाला माझ्या गुरुचे शब्द खरे करावे लागतील. आणि गुरुच्या म्हणण्यासाठी तरी रामाला यावंच लागेल. एवढा विश्वास सद्गुरूवर तिचा. आणि राम कधी येतील दिवस काही सांगितला नाही, टाईम टेबल काही जाहीर झालं नाही, म्हणून राम केव्हाही येत. आपली पूजा करण्याची तयारी राहिली पाहिजे. म्हणून रोज जिथे राहायची त्या झोपडीच्या भोवती जागा ओटा छान करायची, एक आसन टाकायचं त्याच्यावर, या आसनावर राम आली की त्यानं बसवू, पूजा करायसाठी फुलं आणून ठेवायचे, पाय धुवू आपण म्हणून पाणी आणून ठेवायचं, काहीतरी नैवेद्य प्रसाद म्हणून फळं आणून ठेवायची. असं शबरी 80 वर्ष करते. म्हणून भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे. तसा प्रतीक्षा योगच आहे म्हटलं पाहिजे. वाट पाहणे हाही योगच आहे. एवढ्या चिकाटीने आपण जर वाट पाहिली तर प्रत्यक्ष रामावर भार होतो आणि रामाला आपल्या घरी यावं लागतं. एवढा श्रद्धापूर्वक केलेला हा उपासना प्रकार आणि सद्गुरूंवरचा विश्वास, आपणही आपल्या आयुष्यात आपल्या गुरूंवरचा विश्वास आणि देव भेटणार ह्याचाही विश्वास. भेटेलच हो राम, जाईल कुठं? भक्ताशिवाय रामाला तरी कोण विचारत आहे? मग आपण भक्त झालो तर रामाला आपल्याकडे येणं भागच पडल. अशा तऱ्हेने प्रतीक्षा करीत राहावी. कालच्या अभंगात आपण विचार केला, हा राम भेटावा, हा राम आपल्याला कळावा, हे कळवून देण्यासाठी सद्गुरूच्या पायी आपण जावं, असा आपण संकल्प करून आयुष्य घालवावं. कालच्या प्रवचनात आपण राम भेटीसाठी, सद्गुरू कृपेसाठी संकल्प केला आहे. या सूत्राला धरून आपण आजच्या प्रवचनात प्रवेश करू आणि आज काय चिंतन सांगतायत समर्थ ते जरा अभ्यासू. असं कळलं, कोणाला कळलं?
खूप दिवस राम नाही भेटला, आपल्याला कसं सुख नाही अजून झालं, असं एकाला वाईट वाटलं. खरंच इतके दिवस नाही भेटला आपल्याला कोणी, वाईट वाटतं. आपल्याला खूप दिवस एखादी गोष्ट घडली नाही तर वाईट वाटतंच. 4 वर्ष झाले 12वीची परीक्षा चालू, अजून नाही पास झालो, वाईट वाटतं. आता 30-32 वय झालं, अजून लग्न नाही झालं, वाईट वाटतं. लग्न होऊन 15 वर्ष झाले, पोरगं नाही झालं, वाईट वाटतं. वाट पाहिली की एक दिवस वाईट वाटण्याचा उगवतो. आणि हे प्रपंचात वाट पाहून वाईट वाटण्याचे प्रसंग आपल्यावर खूप आहेत. असं मी 50 वर्षाचा झालो, अजून देव नाही भेटला, वाटलं का वाईट? तेही एक दिवस वाईट वाटावं की आपलं कल्याण आहे. लग्नाची वाट पाहणे, नाही जमलं तर वाईट वाटणे, पोरगं नाही झालं म्हणून वाईट वाटणे, हा तर प्रपंच रोजच्याच अनुभवाचा आहे. असं एक दिवस वाईट वाटू द्यावं. कोणतं वाईट वाटू द्यावं? इतके वर्ष गेले, राम नाही भेटला. नाही, आता राम भेटेपर्यंत आपल्याला नाही दम निघत, असं उतावीळ व्हावं. आपण प्रपंचात तळमळ करतो, तळमळ होतच आहे. अशी तळमळ राम भेटीची लागावी, संपलं का? तळमळ सारखीच आहे, कशाबद्दल याच्यात फरक आहे. देवाच्या गुरुच्या भेटीबद्दल तळमळ आपलं कल्याण करते, आणि प्रपंचातली कशाही बद्दलची तळमळ आपल्याला वाया घालवते, दुःखातच ठेवते. आणि एवढी प्रपंचाची तळमळ करूनही जर सुखाचा लाभ नाही, उपाय सापडला नाही, तर काळ व्यर्थ गेला. त्याच्या मागे लागलो आणि जे निश्चितपणे होऊ शकतं त्याच्याकडे वळलो नाही. हा महाभयंकर अपराध. आणि हे आपण सतत अपराधच करीत आलो. अपराधी जन चुकतच गेले. चुकतच गेले म्हणजे पुन्हा पुन्हा तीच चूक, पुन्हा पुन्हा तीच चूक. आपल्या घरात मुंगळे नावाचे किडे होतात, पाहिले सगळ्यांनी मुंगळे. आता ते एक मुंगळा इकडं माझ्याकडे येतोय, म्हणून मी बोटाने त्याला असा लोटून तिकडे फेकते. जातो तो तिथपर्यंत आणि त्याच रस्त्याने परत येतो. त्याला पुन्हा फेका की तो तसाच परत येतो. आणि त्याला हे नाही कळत की मी असाच गेलो तर ही बाई मला सारखं फेकून देते, नकोच आता हिच्याकडे जाणं. त्यात एकदा चूक झाली, इकडे आलो, मग आता दुसऱ्यांदा नाही करू, त्याला नाही कळत, तो पुन्हा तसाच चुकत येतो. आपल्यात आणि त्या मुंगळ्यात काय फरक? जी चूक करून आपण विषयात तळमळायला लागलो त्याच्यातच पुन्हा तळमळतो. आज आपल्या शिक्षणाची तळमळ केली, काही आनंद नाही झाला. काही दिवस गेले, 25-30 वर्ष, पोराच्या शिक्षणाची तळमळच करतोय. मी 12वीला होतो तेव्हा नव्हता एवढा त्रास हो, ह्या पोराच्या पायी फारच आता 12वीचा त्रास आला. ती माझ्या वेळची तळमळ पोरा करता पुन्हा सुरू झाली. आयुष्य आपल्यालाही पुष्कळ आहे. पोरगही चांगलं निघालं आपलं, त्याला पोरगं झालं, आता नातवाची तळमळ सुरू झाली. एका तळमळीचे कष्ट झाले तर शहाणपण नाही कळलं, दुसऱ्या तळमळीतच पडला, चुकतच गेले. जन्मोजन्मी चुकत चाललोय. आणि ही चूक आपण मोठ्यांच्या संदर्भात करतोय. आपल्याहून मोठा राम आणि राम दाखवणारा गुरु त्याहून मोठा. एवढं सोडून सगळं करतोय, तळमळ चुकतच नाही.
चुकतची गेले आणि तळमळ होतची आहे. कोणी सावरायचं आपल्याला? आणि आपण सुखाची गोष्ट सोडून दुःखाच्या नादी लागून पडलो. याच प्रकारच्या विषयाचा हा अभंग आहे. ऐकून घेऊ आपण. चुकत चाललो, तीच ती चूक पुन्हा करतो. देवाच्या संदर्भात चूक करतोय म्हणजे मोठ्याच्या बद्दल आपण चुकतो आहो. हा अपराध आहे. हे एक दिवस पूर्व भाग्य बरं असेल तर त्याच्या लक्षात येतं आणि वाईट वाटतं. इतके दिवस माझे व्यर्थ गेले, कधी मी डोक्यात घेतलं नाही आणि आज इतका काळ वाया गेला याचं वाईट वाटलं. आणि आता वाईट वाटून आणखी काळ घालवायपेक्षा शहाणपणा शिकायसाठी गुरुच्या दारी जाऊ आपण आता. असं ज्याला पश्चात्ताप होऊन कळायला लागलं असा कोणीतरी भाग्यवंत साधक सद्गुरूपाशी आलाय. आणि तो काय बोलतोय हेच या अभंगात समर्थ सांगतायत. फार दिवस प्रपंचात राहून तीच ती चूक पुन्हा पुन्हा करून सतत दुःखाचाच अनुभव घेत बसलो. हे नाही शहाण्याचं लक्षण. हे नाही. आपल्या दारात कुत्रे येतात, भाकरीसाठी येतात. आपण हाकलतो त्यांना, हाडं करतो, जातं. एखादं जास्त लागत ढीट असतं, हाडं करून जात नाही, मग आपण काठी आणतो आणि त्याला हाकलतो. तरी जात नाही तर आपण दार लावून घेतो. आज असं सगळे प्रयोग केले. हाड म्हटलं, काठी मारली, दारही लावून घेतलं, तरी ते कुत्र उद्या पुन्हा दारात येतच. आजचा अपमान ते विसरतं. त्याचं पोट त्याला माझ्या दारात पुन्हा ओढून आणतं. मी त्याला कालही तसं केलं, आज पुन्हा हाड करते, पुन्हा दार लावते. भाकरीचा तुकडा घालीतच नाही, ते तिसऱ्या दिवशी पुन्हा माझ्याच दारात येतं. चुकतची गेले. त्याला कळत नाही ह्या दारात चाललो ही चूक आहे माझी, इथे ह्या दारात माझं भलं नाही आहे असं त्याला कळत नाही. म्हणून ते पुन्हा पुन्हा त्याच दारात येतं. काठीचे 2 दणकेही खातं पण ते पुन्हा येतच. ह्या प्रपंचात आपण किती दणके खातोय. झोकाझोकी सारखी चालली आहे. कधी दगडावर डोकं आदळतंय, कधी भिंतीवर आदळतंय. डोकं आदळणं झालं, ती भिंत असो की दगड असो. एकमेकाच्या अंगावरही डोकं आदळतं. आपलं डोकं दुसऱ्याच्या डोक्यावरही आदळतं. कुठेही आदळू द्या, तडाखा बसतोच. आणि तरी पुन्हा डोकं आपटेल अशाच मार्गाने का जावं आपण. आणि एवढं चांगलं शहाणपणाचं शिक्षण संत गुरु देतात, नाही मानित आपण. आणि नुकसान त्यातल्या कोणाचं नाही, संताचं काही नुकसान नाही. आपण सुधारलो नाही म्हणून सद्गुरूचं काय वाईट व्हायचंय. आणि आपल्या भल्यासाठी आपण ज्या अर्थी नीट आचरणात जात नाही त्या अर्थी आपण परमात्म्याचे अपराधी आहोत. तो खाऊ पिऊ घालतो पण आपण त्याला विचारित नाही. आपण मस्त खातो, सकाळी चहा पितो, नाश्ते करतो. घरचा नाश्ता आवडला नाही तर बाजारात जाऊन खातो. पुन्हा 12 वाजता जेवतो, पुन्हा 2दा चहा पितो, मध्येच सरबत पितो, पुन्हा संध्याकाळी खातो, पुन्हा जेवतो. एकदा तरी रामा तू खाल्लं का रे, नाश्ता करायला येतो का विचारलं का. त्याच्या भरवशावर खातोयस तू इतके वेळा. एकदा तरी त्याला
रामा ठीक आहे, जेवायला उशीर आहे, थोडा नाश्ता घे करून, म्हणतो का कधी? एकदाही म्हणत नाही. असे खूप घरं आहेत की देवाला रोज नैवेद्य नाही होत. खूप घरं आहेत. आपण जाऊन हॉटेलात खातो. रामा चल ना, पहा ना या हॉटेलमधलं छान आहे जेवण, म्हटलं का कधी? तिकडून ह्या कचोऱ्या आणल्यात रामा, शेगाव कचोरी आणली, घे नाही एक तू, दिले का कधी? शेगाव कचोरी रामाला कधी दिली का? वाटलं का द्यावी म्हणून? हे फार मोठे गुन्हे, अपराध. असं एक दिवस भाग्य उदयाला आल्यावर ज्या कोणाला साधकाला, शहाण्याला कळलं, तो शहाणा गुरुपाशी येऊन म्हणतोय, अपराधी आहे मोठा, मी फार अपराध केले सद्गुरुनाथा, एवढा मोठा अपराधी माझ्यापेक्षा वेगळा कोणी नाही. मग अपराध करणाऱ्याला दंड करायला पाहिजे ना, शिक्षाच करायला पाहिजे त्याला. तर हे गुरुदेवा, आता मला एक सोटाच मारा, त्याच्याशिवाय नाही सुधरत. माझ्या अपराध्याला असाच दंड पाहिजे, तुम्ही एक सोटाच मारा. मग वेताची काठी आणून मारायचं का गदेने मारायचं, का दगड फेकून मारायचं, का त्याचं डोकं भिंतीवर आपटायचं? कसा सोटा मारायचा? हा शरण गेलेला शहाणा विचारी आहे, तो म्हणतो तुमच्या कृपेचा सोटा मारा माझ्या डोक्यात. मला तुम्ही केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणजे तुम्ही माझ्या डोक्यात सोटाच हाणा एक. पण गुरुदेवा, तुमच्या कृपेचा सोटा, तुमचा कृपा कर माझ्या मस्तकावर ठेवा. हाताने दणका मारतात तसाच मारा, पण तो कृपा हस्त माझ्या मस्तकावर मारा. किती छान आहे पहा बरं. आपल्याला शिकायला किती मिळते. समर्थांचा अभंग आहे. आपलं पूर्ण वर्णन आहे चुकीचं, किती चुकलो याचं वर्णन पूर्ण आहे, आणि सुधारायसाठी काय करावं याचंही वर्णन यातच आहे. मी मोठा अपराधी, तुमच्या कृपेच्या भरोशावर खातो पितो जगतोय, पण नाही तुम्हाला कधी मानलं. हा माझा फार मोठा अपराध आहे, हे आता माझ्या लक्षात आलं. म्हणून तुम्ही आता जे शक्य आहे तेवढी मला शिक्षा करा, सोट्याने मारा, पण माझ्यासाठी गुरुदेव कोणता सोटा उगाराल? तुमची कृपा. सोटा मारला म्हणजे माणूस शहाणा होतो, मार बसतो. आपण नाही आता असं करू असं ठरवतो. वर्गात पोरं गडबड करतात, एकमेकाशी बडबड करतात, शिकवू देत नाही. मास्तर संतापतो आणि मास्तर दोन हाणतो त्याला. दुसऱ्या दिवशी पोरं गडबड नाही करीत, हे सर आपल्याला मारतात म्हणून ते आज सुधारतात. तसं मी आत्तापर्यंत अपराध करीत आलो, आता मी अपराध पुन्हा करू नये यासाठी मला तुम्ही शिक्षा करा, दंड करा, आणि तडाखाच मारा मला बस. मी गुरु नसल्यामुळं मी हाताचा रट्टा मारते, काठीचा मारते, दगडाचा मारते, पण गुरुदेवा तुम्ही दयाळू आहे, दीनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दासपाळू. गुरुदेव हे तुमचं वर्णन आहे. पण सोटा मारल्याशिवाय मी सुधारणार नाही, आणि मला खरंच सुधारायचं तुमच्या मनात येऊ द्या, आणि त्यासाठी मला कृपेचा सोटा मारावा, माझ्यावर कृपा करा अशी विनंती चालली आहे. जावं नाही एखाद दिवशी गुरुच्या पायाशी, आत्तापर्यंत चुकलो, पोटात घाला चुका, आणि आज माझ्यावर कृपा करा.
आज मला सरळ मार्गाला घेऊन चला. फार मोठे अपराध आहेत. अपराधी आहे मोठा, मारणे कृपेचा सोटा. पुढच्या कडव्यात ते म्हणतायत, गुरुराज सुखाचे कंद, नेणून केला हा भवबंध. असा छंद धरला मी प्रपंचाचा. तुम्ही तर कृपासागर आहात, आनंद रूप आहात. एवढं सगळं वाचून ऐकूनही मी नाही सुधारलो हो. त्यामुळे तुमच्या कृपेशिवाय मला सुधारण्याला मार्ग नाही. म्हणून तुम्ही तुमच्या एवढ्या मोठेपणाला विसरलो मी. नाही कधी मानलं, नाही जाणलं. आणि मग तुम्हाला नाही जाणलं, तुमचं नाही ऐकलं, म्हणजे मी रामाकडे गेलोच नाही, रामाची भक्ती नाही केली. मग तोपर्यंत काय केलं? शरबत नाही प्याला, पाणी नाही प्याला, अमृत नाही प्याला, चहा नाही प्याला, ताक नाही प्याला, दूध नाही प्याला. मग काय प्याला? दारू प्यालो. बस. काहीतरी तर प्यायचं ना, मग दारूच प्यायला. तसं माझं झालं. राम नाही भजला, रामाचा छंद नाही धरला, गुरूंचा नाही धरला, लोककल्याणासाठी परोपकारासाठी नाही छंद घेतला. काहीच चांगलं करायचं मी करू नाही शकलो. पण काहीतरी केल्याशिवाय राहत नाही ना. नाही चहा तर दूध, दूध नाही तर ताक, ताक नाही तर पाणी, काहीतरी तर प्यायलाच पाहिजे ना. मग यातलं काहीच नाही मिळालं तर दारू प्यालो. असा वेडा मी छंद धरला. आणि तुम्ही आनंदाचा कंद, अमृत तुम्ही आहे, पण मी मद्यपाशन केलं. मला तुम्ही कृपा करूनच दुरुस्त करा. तुम्ही सुखाचे कंद आहात, या प्रपंचात सुख नाही. ज्ञानोबांचं एक अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. याला सुखाचा करीन म्हणजे हे सुखाचा नाही असा पहिला अर्थ झाला. मग करीन. दुःखरूप हा प्रपंच बांधोडी. प्रपंच म्हणजे कैदखाना आहे. 2 वेळा जेवायला नक्की मिळतं, कैदेतही मिळतं. कैदेतले कोणताच कैदी उपाशी नाही राहत. कोणत्या एखाद्या कैद्याचं उपासमारीने मरण झालं असं नाही आहे. त्याला 2 वेळा खायला मिळतंच. म्हणून कैदखाना चांगला आहे का? हा प्रपंच करून या प्रपंचात या त्रासाच्या क्षेत्रात राहू नये. खातोय म्हणून मजा आहे का? नाही, चुकलो फार मी, म्हणून मला सुखाचा लाभच नाही. कैद्याला तिथली भाकरी खाऊन आनंद नाही होत. तिथे 15 ऑगस्टला मिष्टान्न देतात कैदेत, दसऱ्याच्या दिवशी देतात. म्हणून तिथे ते मिष्टान्न, बासुंदी, श्रीखंडन, पुरण खाताना कैद्याला आनंद आहे का हो? अशा ह्या कैदखान्या प्रपंचामध्ये खायला मिळतंय पण काय आनंद नाही काही. मुख्य आनंदाची स्वतंत्र जागा सद्गुरूचे पाय आहे, तेवढी सोडलीन गेलं वाया. सद्गुरू सुखाचा कंद आहे, तिथून सुखाची उत्पत्ती आहे. हे न समजून, परमार्थ न समजून मी प्रपंचाच्या नादी लागलो. आणि जो प्रपंचाच्या नादी लागलो तो मी अडकतच गेलो याच्यात अधिकाधिक. एकदा चोरी केलेला माणूस कैदेत जाऊन येतो आणि पुन्हा बाहेर सुटून आल्यावर तो पुन्हा चोऱ्याच शिकतो. माझं असंच झालं. एका प्रापंचिक दुःखाने, छळ झाल्याने दुःखी झालो, उपाय म्हणून पुन्हा प्रपंचच करतोय. असा माझा अपराध आहे. म्हणून मी अडकून पडलो, कशात तरी अडकलो. या प्रपंचातली चांगली गोष्ट अडकवते, वाईट गोष्टही अडकवते.
ताई तुम्ही कालच्या प्रवचनाला नाही आल्या हो, इतकं छान झालं प्रवचन, तुम्ही नाही आल्या काल, खूप तुमचा लाभ चुकला, काल नाही आल्या तुम्ही. अहो मी अगदी तयारी करून दारात उभी होते रिक्षा पाहत, कुलूप बिलूप लावून अगदी सरळ छान तयार होऊन बाहेर उभी होते. आता रिक्षा आली की बसते न जातेच. तेवढ्यात 7-8 पाहुणेच आले. मला पुन्हा ते कुलूप काढून आत जावं लागलं. मग त्यांचं चहा आहे, पाणी आहे, ते रात्री मुक्कामाला म्हणून स्वयंपाक आहे. कसं प्रवचन, एवढी गर्दी घरात झाल्यामुळे प्रवचन चुकलं माझं हो. मी अगदी तयार होते. नाही आली बाई, बरं जाऊ द्या, खरंच आहे पाहुणे रावणे आली की करावंच लागतं. नाही प्रवचन जमलं. दुसऱ्या दिवशी ताई बाई प्रवचनाला गेली, म्हणून पुन्हा विचारलं, ताई तुम्ही आजही पण नाही आल्या प्रवचनाला? आजचंही कालच्यापेक्षा छान झालं, आणि तुमचं आजचंही चुकलं, का नाही आल्या तुम्ही? अहो घरात कोणीच नव्हतं. हल्ली आमच्या बेटाळात चोऱ्या फार होतात. घरी कोणी नव्हतं म्हणून आले नाही, आणि काल घरी 7-8 जण होते म्हणून आले नाही. म्हणजे या प्रपंचातली कोणतीही बाब गुंतवतेच, लक्षात ठेवा. उदाहरण कळलं सगळ्यांना, दृष्टांत लक्षात आला. प्रपंचातली प्रत्येकच बाब ही त्रासदायकच आहे, आपल्याला गुंतवते, अडकवते. आणि असे अडकवलं गेलोय आपण, हा देह संपेल आपला एक दिवस, पुन्हा आपल्याला जन्म आहे, पुन्हा प्रपंच आहे, पुन्हा तेच ते आहे. कधी सुधारायचा? असं ज्याला कळलंय तो सद्गुरूंशी बोलतोय, मी अपराधी आहे याबाबत. दुसराही एक दृष्टांत सांगते. एका कुटुंबामध्ये ते पती पत्नी आहेत, मुलं मोठी झाली आहेत. पोरगा नोकरीला बाहेर गावात आहे. पोरीचं लग्न झालं, ती दुसऱ्या गावात गेली आहे. लग्न होऊन 1.5 महिनाच झालाय. पोरगी आता एकदा घरी यायची. आपल्याकडे साधारण समज आहे, आषाढ महिन्यात पोरीने सासरी राहू नये, सासऱ्याचं नवऱ्याचं तोंड पाहू नये त्या महिन्यात, म्हणून आषाढ महिन्यात पोरीला माहेरी आणतात, रीत आहे. याप्रमाणे लग्न झालं, काही वैशाखात आषाढ महिना आला. काय समाचार इकडून तिकडून देवाणघेवाण झाली. पोरीने यायचं ठरलं आषाढ महिन्यात. तिला सोडायला जावयाला सांगितलं, तुम्ही आणून सोडायला. ठरल्याप्रमाणे आली पोरगी. हे वाट पाहत होते पोराची, कारण बहीण यायचे म्हणून त्या भावाने ठरवलं 2 दिवस सुट्टी घेऊन आपणही जाऊ. त्याचा निरोप होता पोराचा, अमक्या अमक्या वेळेला मी पोहोचतो. हे पोराची वाट पाहत अंगणात उभे आहेत आईबाप. एक टांगा आला वाटतं आपला बाळू आला. खूप आनंद. तर बाळू तर नाही उतरला टांग्यातून, पोरगीच उतरली, आणि ती एकटीच आली, जावई नाही सोबत. इतकं वाईट वाटलं म्हणता. एकटी पोरगी, लग्न होऊन 2च महिने झाले, एकटी पोरगी आली. हिचं घरी पटलं नाही का कोणाशी? ही पळून आली, काहीला हाकलून दिली. इतका प्रळय यांच्या डोक्यात माजला. पोरगी आली त्याचं स्वागत करावं, ये बेटा असं नाही. तू एकटी कशी आली? जावयाने नाही का तुला सोडलं? खरं सांग, तू पळून आलीस का? तिच्या अंगणामध्ये स्वागत या प्रकारचं.
एकटी पोरगी आली, मुलगीच आली ना, तिच्या येण्याची हे वाटच पाहणार आहे ना. आता ती येईल, तिचं येणं आनंदाचं आहे, पण ती आल्याचं वाईटच वाटलं. आणि टांग्यामधून पोरगा नाही उतरला, त्यात कळवलं होतं येतो या वेळेला, का नाही आला? गाडी रद्द झाली का? कुठे ॲक्सिडेंट झाला का? ॲक्सिडेंटमध्ये आपलंच पोरगं सापडलं का? पोरगं न आल्याचं दुःख आणि पोरगी आल्याचं दुःख, आपलेच अपत्य आहेत. म्हणजे ते अपत्य आलं तरी दुःखाचं कारण होतं, नाही आलं तरी दुःखाचंच. याला काय पाहिजे? एकच संतांनी सांगून ठेवलं, प्रपंचातली प्रत्येक गोष्ट फक्त दुःखदायी आहे. थोडीशी सुखदायी आहे, पण त्या सगळ्या सुखाला दुःखाचा वास असतो. बासुंदी खूप चांगली आहे, पण थोडा घासलेटाचा वास येतो. आंबा खूपच चांगला आहे, पण शेपूचा वास येतो. शेप्या आंबा आहे. आपल्याला सुख होतं, जावई चांगला मिळाला, पोराला नोकरी चांगली मिळाली, घर चांगलं, सगळं आनंद आहे. याला दुःखाचा वास आहे. एकटी पोरगी आली, झालं दुःख, वास आहे या दुःखाचा. ती पोरगी सांगते, मला यायची घाई झाली, तुमच्या जावयाला वेळ नव्हता म्हणून मी पुढे आले, ते माझ्या मागून दुसऱ्या गाडीने येत आहेत. चला, दुःखाच्या वासाने इथलं सुख आहे. असं निर्भेळ सुख फक्त सद्गुरूच्या पायी आहे. या जोग मंडळींच्या घरच्या आई जिथे जाऊन बसल्या आहेत ना, ती सुखाची जागा आहे. अमरावतीतलं घर किती मोठं असू द्या, तिथल्यासारखं सुख इथे नाही. देव भक्ताच्या सोबत सुखी असतो. द्वारकाधीश द्वारकेमध्ये एक दिवस खूप खिन्न उदास बसले. त्यांचा भाऊच आहे तो आणि भक्त आहे, उद्धव तिथे आला. आणि उद्धवाने विचारलं, द्वारकाधीशात तोंड का उतरलंय, उदासवाण का झालंय, हे काय त्रास आहे? तुम्हाला या सोन्याच्या नगरीमध्ये काय दुःख आहे? एवढ्या बायका सेवा करतायत, एवढा मोठा सजलेला सोन्याचा वाडा, दास दासी, रथ घोडे, सगळं, कशाचं दुःख तुम्हाला? काय तुमच्या सुखात कमी आहे? उद्धवारे ते सुख या स्थळी नाही, भोगी येले जे गोकुळी पाही. उद्धवारे ते सुख या स्थळी नाही. पुष्कळ 16,108 आहे, 56 कोटी यादव आहेत. सोन्याचेच महाल आहे सगळे, रस्ते पाचूचे हिऱ्याचे आहेत. पण गोकुळाच्या त्या मातीमध्ये आणि त्या अडाणी पोरामध्ये जे सुख भोगलं ना उद्धवा, ते या स्थळी नाही, इथे नाही आहे. ते जिथे भक्त तिथे देवाला करमतं. म्हणजे देव झाला तरी त्याच्याही सुखाला दुःखाचा वास आहे. तो भक्तात रमतो आणि सच्चिष्य गुरुच्या सेवेत रमतो. रमण्याच्या ह्याच जागा आहे, तिथेच सुखाचा अनुभव आहे, तिथेच स्थिरावतो माणूस. सुखाचा कंद सद्गुरूचे पाय आहे, कारण सद्गुरूच्या ठिकाणी आपल्याला सच्चिदानंद ब्रह्मवस्तूचा लाभ होतो. आणि म्हणून फार गरमी होते हो इथे. मग गरमी न व्हावी त्याला काय करावं? ज्या खोलीत एसी लावलेला आहे तिथे जावं. सोपं नाही का उत्तर? या खोलीत फार गरमी होते, रडत काय बसतो वेड्या? गारवा पाहिजे, मग त्या खोलीत जा. हे मूर्खालाही कळतं की नाही?
मग ह्या प्रपंचात सुख नाही, त्या गुरुच्या पायाशी ते आहे, मग तिथेच जा. एवढं नाही का तुला कळावं? असं ज्याला कळालं तो म्हणतोय गुरुपाशी जाऊन आत्तापर्यंत चुकलो, आता आलोय मी या ठिकाणी. मी आता गरमीच्या खोलीतून एसीच्या खोलीत आलोय, पण इथे अजूनही गरमीच होते एसीच्या खोलीत. का? म्हणून एसी ऑन नाही केलेलं म्हणून. तसं गुरुच्या तिथे गेलो तरी तळमळतोय. का? म्हणून अजून गुरुची कृपा यायची आहे. म्हणून तुम्ही असा सोटा मारा, कृपा करा माझ्यावर, म्हणजे मग गारवा सुटली. तिथं एसीचाही लागलेला, पण एसी ऑन नाही केलेलं. त्यालाच कृपा करणे म्हणतात. सुख मुक्त करून देणे, खुलं करून देणे. हे सद्गुरुनाथा माझ्यासाठी तुम्ही करा. माझ्या लक्षात चूक आली आहे, पश्चाताप करून मी इथे आलो आहे. मला या बंधातून सोडवा. आणि याच्यात पडला तर निंदाचं हे फक्त म्हणजे वाईट वाटण्याचाच प्रकार आहे. कसाही प्रपंच करा, शेजारी पाजारी आपल्याला बरं नाही म्हणत. आमच्याकडे महालक्ष्मीच्या भोजनाला पुष्कळ 50-60 माणसं असायची. जेवायला येत आहेत, प्रसाद घ्यायला. ताई आजकाल इतकं करणं जमत नाही हो, शरीरही काम नाही देत, मदतीला कोणी भेटत नाही. खरं हे 50-60 माणसं तुम्ही कशाला जेव घालता? म्हणजे खातायत तिथे बसून, प्रसाद खातायत, आणि माझं चुकलंय म्हणून माझी निंदा करतायत. हे जग कशाला बरं नाही. 5च माणसं बोलावले प्रसादाला महालक्ष्मीच्या. महालक्ष्मीच्या प्रसादाची खूप लोकांना आवड आहे हो. वर्षातून एकदा तो सण येतो, बोलवावे 5-50 जण. म्हणजे नाही बोलावले तरी लोक निंदाच करतायत, आणि बोलावले तरी आम्ही किती वेडे आहो असंच म्हणतायत. म्हणजे या प्रपंचात पडलो की आपल्या वाट्याला फक्त निंदा आहे, कोणी बरं नाही म्हणत. लग्न केलं तरी लोक म्हणतात खाय प्यायची सोय नाही, कशाला लग्न केलं? नोकरी नाही केलं लग्न? नाही केलं तर आता 35 वर्षाचा झाला अजून नाही लग्न केलं. बरं 20-25 वर्षात लग्न, एवढी काय घाई झाली लग्नाची? आता 50व्या वर्षी केलं, हे काय लग्नाचे दिवस आहे? कशाला बरं म्हणणार नाही. निंदा वर्णन समर्थ करताय. या प्रपंचाच्या फंदात पडलेल्या माणसाची फक्त निंदा आहे. झालो निंद्य सर्वस्वी, कोणत्याही बाजूनी मी बरा नाही जगामध्ये. त्याचं कारण आहे प्रपंचच बरा नाही. जिथे उन्हाळ्यातलं टेम्परेचर 50-52 डिग्री झालंय, तिथे कोणत्याही कोपऱ्यात गेलं तर गरमीचाही लक्षात ठेवा. आणि हिमालयावर कुठेही फिरा तिथे थंडीच आहे. या प्रपंचात कुठेही फिरा निंदा आहे, कोणी बरं नाही म्हणणार, म्हणजे वाईट वाटेल आपल्याला. आणि परमार्थात कुठेही हिंडा, आनंदाचाच अनुभव आहे. या प्रकारे मग आता मी काय करू? देवा, गुरुदेवा, हे सगळं पश्चाताप झाला या वाईट वागण्याचा आणि वाईट अनुभवाचा. आणि आता विवेक सुचला की हे याच्या नादी लागणं खरंच चुकीचं आहे, आणि म्हणून अपराधाची क्षमा मागून आपणापाशी आलोय. आता मला आपण सुधरवून द्या. तारी तारी सद्गुरू राया,
वारी माझ्या तापत्रया. प्रपंचात जे दुःख मला होतंय ते दुःख दूर करा, याचंच नाव दुःखातून मला बाहेर काढा तारा. अशी प्रार्थना करावी लागते हो. देव फार मोठा आहे पण मागितल्याशिवाय देत नाही, आणि त्याला काही दिल्याशिवाय तो देत नाही. आधी घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. नामदेव महाराज म्हणतात, मागायला आलो विठोबा तुझ्याकडे, पण तू फार कंजूस आहे हे कळलं मला. न देशी म्हणून जातो माघारा, जातो परत, तू देत नाहीस. अरे नाम्या असं काय म्हणतो, मग काय म्हणू तुला. तू आधी घेतो मग देतो. ती सध्या पेन्शनची एक व्यवस्था आहे. नोकरदाराकडून त्याच्या पगारातून अजून पैसे कापून घ्यायचे आणि मग पेन्शन रूपाने द्यायचे. आमच्या वेळची पद्धत अशी होती, आमच्याकडून कापून नव्हते घेत पण आम्हाला पेन्शन देतात. असे उदार सद्गुरू आहेत. आणि नोकरदाराकडून आधी कापून घ्यायचे मग वाटायचे, असा उदार देव आहे. नामदेव महाराज म्हणतात, आधी घेशी तेव्हा देशी, ऐसा अससे उदार. आणि काय रोधू देवा तुमचे कृपणाचे द्वार. कंजूस आहेस तो फार, आधी घेतो मग देतो. सद्गुरुनाथा काहीच दिलं नाही. तारा तारा म्हणतो, हे माझं रक्षण करा. आणि काय करा माझ्यासाठी, माझं तीनही प्रकारचं दुःख दूर करा. या 3 प्रकारच्या दुःखाचा विचार आपण एखाद दिवशी करणार आहे. अभंगच तसा आहे. म्हणून या ठिकाणी त्याचा विस्तार न करता पुढे जातं. दुःखाचे प्रकार फक्त 3 आहेत. या 3ही प्रकारच्या दुःखातून मला वाचवा गुरुदेवा, प्रार्थना करतो आहे. म्हणून देवापाशी गुरुपाशी आपल्या सुखासाठी आपण मागणी प्रार्थनाच करावी. अशा प्रार्थनेसाठी मी इथं आलो आहे. अरे जा ना आता आणखी कुठे, काशीला जा. काशीमध्ये महादेव आहे, विश्वेश्वर आहे, जा काशीला. गुरुदेव म्हणतात जा काशीला. अयोध्येला जा, छान राम मंदिर झालं आहे, जा तिथे. अयोध्येला जा. गयेला जा, विष्णुपद आहे तिथे, त्या विष्णुपदाची कृपा होईल तुझ्यावरती. काशीला जा, अयोध्येला जा, गयेला जा, आणखी कुठे कुठे तीर्थक्षेत्रात जा. हा पश्चाताप झालेला साधक जो गुरुला शरण आलाय, प्रार्थना करतोय, तो म्हणतो, गुरुदेवा मला इथून आता कुठेही पाठवू नका. माझी काशी इथेच आहे, माझा प्रयाग इथेच आहे, गया इथे, अयोध्या इथे, सगळं फक्त ह्या पायाशी आहे. आणखीन आता कुठं जायचं नाही. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोच माझा क्षीरसिंधू. हे सर्वस्व इथेच घडतं, बाकी कुठेही घडत नाही. हे मोठमोठाले मॉल असतात ना, आमच्या वेळेला दुकानं म्हणत होतो, आता फार मोठ्या दुकानांना आपण मॉल म्हणतो. दुकान म्हणून कळत नाही, आता मॉल म्हणून कळतं आपल्याला. अशा फार मोठ्या मॉलमध्ये सगळेच वस्तू मिळतात. सोनं चांदी तिथं मिळतं, चपला जोडेही मिळतात, मीठ मोहऱ्याही मिळतात, उत्तम प्रकारचे कपडे मिळतात, औषधाचाही विभाग असतो, चष्मे मिळतात. असं सर्व वस्तू विकणारं ठिकाण म्हणजे मॉल. सगळ्या प्रकारचे कापडं मिळतात, एकच छत्र, सगळ्या प्रकारचे वस्त्र तिथेच आहेत.
पोरीचं लग्न ठरलंय, मंगळसूत्र करायचं आहे, तिथे सराफी दुकान आहेच त्या मॉलमध्ये. पैठण्या घ्यायच्या, पैठणीचंही दुकान तिथे आहे. तिथे रेडीमेडही सगळं मिळतं, तयार पदार्थ मिळतात. मी दुबईमध्ये मॉल पाहिलं, तेथे सिनेमाचं टॉकीज पण आहे. त्या टॉकीजमध्ये मॉल एवढं हिंडायचं आणि खरेदी करायची, पुष्कळ 7-8 तास वेळ लागतो. पोरं सोरं कंटाळतात, म्हणून त्यांना सिनेमाचं तिकीट काढून तिथेच सिनेमा पाहायला बसवायचं. भूक लागली तर रोजच्या जेवणाची सोय त्या मॉलमध्येच आहे. नाश्ता करायचा त्याची सोय आहे, काही पेय प्यायचं सोय आहे. दारूचे दुकानं मॉलमध्ये आहे, काय नाही त्या मोठ्या मॉलमध्ये. हा पश्चाताप करीत प्रार्थना करीत बसलेला हा साधक गुरुदेवांना म्हणतो, हे असंच मॉल आहे, तुमचे पाय. हीच माझी काशी. इथं काशी पण आहे, इथे अयोध्या पण आहे, इथे त्रिवेणी संगम सुद्धा आहे, इथे महासागर क्षीरसागर ज्यात विष्णू राहतात तो सागरही इथेच. काय नाही या पायापाशी. इतकं सद्गुरूचं महात्म्य त्याला आज पटत चाललंय. आणि असे आहे, मग आता हे मॉल सोडून मी दुसऱ्या कोणत्या दुकानात जाऊ? एकाच ठिकाणी जर सगळं मिळतंय, कशाला पाय दुखवू इतकं हिंडून? आता मला नाही कुठे जायचं. गुरुदेवा, तुम्ही भेटल्याशिवाय महादेव कळत नाही ना. मग मी एकटाच काशीला गेलो तर महादेव कसा भेटल? म्हणून तुम्ही जिथे तिथे महादेव असतोच. गुरु पायाशी येता महादेव विश्वेश्वर आहे. काशीचं महात्म्य असं आहे, मृत्यूच्या प्रसंगी शेवटचे श्वास चालतात जेव्हा प्राण्याचे, तेव्हा काशी विश्वनाथ त्याच्या कानात येऊन तारक मंत्र सांगतात. आणि म्हणून पूर्वीचे खूप शहाणे लोक मरायसाठी काशीत जायचे, म्हातारपणी काशीवास करायचा. आपोआप मुक्ती मिळण्याची सोय आहे. जीवाचे गुरु शिव ते काशीत आहेत, ते मंत्र सांगून त्याचा उद्धार करतात, म्हणून काशीत जायचं. पण गुरुदेवा, तुम्ही तर मला तारक मंत्र सांगताच आहे, मग महादेव दुसरा कशाला पाहिजे? हाच महादेव नाही का माझा? म्हणून मला आता कुठेही पाठवू नका. मी आता मरेन पण इथेच राहीन. मला दुसरा देव नाही, गुरु विण देव दुजा नाही, एवढं समजून मी इथे आलो आहे. तुझे पाय काशी गया आहे मजला सर्वस्वी. आणि म्हणून गुरुदेवा, आता फार अंत नका पाहू. प्राणांत मांडिला असे नय करुणा कैसी, धावरे रामराया. प्रार्थना आहे, आता फार उशीर नको करू. न लावी उशीर गे, दास तुझी वाटप आहे. महालक्ष्मीची आरती आहे, आता उशीर नको लावू भगवती. एवढा दम धरायला माझ्याजवळ वेळ नाही. गुरुदेवा, तुम्ही म्हणाल पुढच्या वर्षी, मी पुढच्या वर्षीपर्यंत जगणार आहे का? आणि पुढच्या वर्षीपर्यंत जगणार असेल तर मग आज जो मंत्र मिळाला ना, आज जर कृपा झाली तर पुढचं वर्ष सुखात जगेल ना. आता वाट पाहायला माझं श्वास नाहीत शिल्लक. प्राणांत मांडीला असे दये करुणा कैसी. किती वाट पाहायला लावायची? अशी कळकळीने प्रार्थना गुरुदेवाजवळ हा पश्चाताप झालेला साधक करतोय. पश्चाताप कशाचा झाला? आजपर्यंत अपराधी मी चुकतच गेलो,
आणि चूक लक्षात आली. म्हणजे हीच गाडी मुंबईला जाते असं समजून मी गाडीत बसलो, पण ती गाडी कलकत्त्याला जाणारी निघाली. हा प्रपंच केला की मी सुखी होईन म्हणून प्रपंचात फिरलो, पण ही गाडी सुखाकडे गेली नाही, ही उलट दिशेने दुःखाकडे गेली. आणि कलकत्त्याच्या दिशेने बडनेरात बसलो गाडीमध्ये, मुंबईला चालली गाडी समजून बसलो, विरुद्ध दिशेला ती कलकत्त्याकडे गेली. आणि अमरावतीपासून निघालो, बडनेरापासून कलकत्त्याच्या दिशेने जायचंय मुंबईला. नागपूर गेल्यावर लक्षात आलं, कोणीतरी बोललं, कोणीतरी चढला तिथून, आणि लक्षात आलं आपण कलकत्त्याच्या दिशेला चाललोय. चुकलं. गाडीचा नीट हिशोब पाहिला नाही, कुणीकडे जाणारी गाडी आहे. आणि चुकीच्या समजुतीने भलत्याच गाडीत बसलो, सुखाच्या कल्पनेने प्रपंचात शिरलो, आणि प्रपंच मला दुःखाकडे घेऊन चालला. माझी गाडी दुःखाची लागली, दिशा दुःखाची आहे. मग जिथे समजलं की मी कलकत्त्याच्या दिशेने चाललोय, तिथल्या नजीकच्या स्टेशनवर शहाण्याने उतरून जावं. मग कलकत्ता येईपर्यंत कशाला चुकीच्या गाडीत बसायचं. चुकीच्या गाडीत बसला पहिला वेडेपणा, आणि चूक कळल्यावर उतरत नाही तिथे हा दुसरा वेडेपणा. प्रपंचात सुखासाठी शिरलो. घर होईल, पोरबाळ होतील, बायको चांगली असेल, रोज स्वयंपाक करून ती जेवू घालेल, नोकरी चांगली मिळेल, ह्या नाही तर त्या कंपनीत जाईल, असे सुखाचे नकाशे काढीत प्रपंचात शिरलो. फार उशिरा मला कळलं, गुरुदेवा मी चुकीच्या दिशेच्या गाडीत बसलो. आणि म्हणून हा साधक शहाणा आहे, त्याला जिथे चूक कळली तिथे तो उतरलाय. असं आपल्याला आपली चूक कळावी आणि चूक कळल्यावर तिथे उतरून जावं, तिथे प्रपंच बंद करावा, परमार्थाला प्रारंभ करावा. असं एवढा सोपा आहे का प्रपंच सोडणे? तो सोडण्याचा छानसा उपाय जसा आहे तसा आनंदाने भोगावा, बस. याचंच नाव प्रपंचातून उतरणे आहे. प्रपंचात शिरला पहिली चूक, आणि आता त्याला नावं ठेवून काळ बाया घालवतो, ही दुसरी चूक नाही करायची. जसा आहे तसा. 12वी पास झाल्यावरच पैसा मिळतो असं बिलकुल नाही. काहीच न शिकणाऱ्याच्या लॉटरीचे तिकीट लागतात आणि कोट्याधीश होतात. म्हणजे पैसा मिळवण्याचं साधन शिक्षण आहे असं बिलकुल समजू नका. एक कोणी कोट्याधीश कंपनीवाला आहे, त्याला पोरगं झालं, ते जन्मतःच कोट्याधीश आहे का नाही सांगा? काय शिकलं ते? त्यांनी कोणत्या शिक्षणावर पैसा मिळवला? पैशासाठी शिक्षण, सुखासाठी प्रपंच, ही कल्पना सोडून आहे तसं स्वीकारायला सुरुवात केली की त्याच परिस्थितीत सुखाचा अनुभव आहे. सुखाची निश्चित परिस्थिती फक्त सद्गुरूच्या पायाशी आहे, आणि प्रपंचात ती समजून घ्यायची आहे. आणि म्हणून गुरुदेवांना हा शहाणा झालेला, पश्चात्ताप करीत असलेला साधक पुढचं आयुष्य सुधारावं यासाठी म्हणतोय, आजपर्यंत चुकलो गुरुदेवा, ह्या चुकीच्या ह्या अपराधाची मला शिक्षा करा. पण वाईट माणसं विध्वंसक शिक्षा करतात. आपणासारखे सद्गुरू ही विधायक शिक्षा करतात.
विधायक शिक्षा म्हणजे कृपा करून मला त्यातून बाहेर काढतात, आणि विध्वंसक म्हणजे याच्याऐवजी त्यात ह्या कंपनीत नाही तर त्या कंपनीत. बाबासाहेब पुरंदरे ज्यांनी शिवाजीचं चरित्र लिहिलंय, त्यांनी लिहिलंय, त्यांचं सांगणं आहे. काही दिवसापूर्वी मोगल आपल्यावर शासन करीत होते, ते गेले आणि काही दिवसांनी इंग्रज आले. शासक बदलला पण गुलामगिरी तीच राहील का नाही? तसं ह्या कंपनीतून निघाला, दुसऱ्या कंपनीत गेला, नोकरीच राहिली, गुलामगिरीच राहिली, कंपनी फक्त बदलली. म्हणून प्रपंचातल्या या प्रकारातून प्रपंचाच्या त्या प्रकारात गेला, दुःख कायमच राहतं. म्हणून याच्या नादी नाही लागायचं, याच्या बदलाच्या मागेच नाही लागायचं. आहे तसा स्वीकार, तसा स्वीकारला की त्याच क्षणी आनंदाला सुरुवात होते. यालाच प्रपंचाचा त्याग म्हणतात. हे घमेल्यात भरून प्रपंच उकिरड्यावर नेऊन टाकण्याचा विषय नाहीये. त्याच्याकडून सुखाची अपेक्षा नाही करायची, जसा आहे तसा मानायचा की सुखाचा अनुभव सुरू होतो. असा विचार करावा. सद्गुरूंचा असा बोध आहे. कोण्याही सद्गुरूंनी आत्तापर्यंत एखाद्या गृहस्थाला लागली संन्यास दीक्षा दिल्याची नाही माहिती कुठे. त्याचा प्रपंच बंद करणे म्हणजे असं ही रीत नाही आहे. प्रपंचातला परिवार मारून टाकणे ही रीत नाही आहे. सोपी रीत आपण ऐकली, तो आहे तसा मान्य करायचा, ही सुखाची व्यवस्था आहे. प्रपंच मुळीच नासका, तो नासणाराच आहे. दूध किती फ्रीजमध्ये ठेवा तरी ते जन्मोजन्मी चांगलं नाही राहत, त्याचा काळ आहे संपण्याचा. असा आपल्या जीवनामध्ये आपल्याला पश्चात्ताप होऊ द्यावा. देवभक्तांनी देवाच्या पायाशी जाऊन आपली चूक कबूल करावी. गुरुभक्तांनी गुरुच्या पाशी जावं. यातून जास्त शहाणपण देवाची प्रार्थना करून देवा मला हे शिकवणारा भेटू दे. देव पहिली कृपा करील, आपल्या सद्गुरूंची भेट होईल आणि सद्गुरू आपल्याला सच्चिदानंद रूप जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती करून देतील. यापेक्षा आपल्याला वेगळं काही नको. सगळ्यांना आनंद फक्त पाहिजे. आनंद मिळवण्याची रीत आपली चुकते. रीत दुरुस्त करून घ्यायची, आनंद प्राप्तीची रीत उपाय शिकून घ्यायचा, तिथे दुरुस्ती करायची आहे. एवढ्यासाठी धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणून बाकीचे तीर्थ क्षेत्र साधन उपाय योग याग प्राणायाम व्यायाम या सगळ्याच्या मागे लागण्याच्या पूर्वी गुरूंच्या पाशी जावं आणि मग यातलं मी काय करायचं हे गुरु सांगतील ते करायचं. आपल्या मनाने जपही नाही करायचा, आणि आपल्या मनाने प्राणायाम ओंकारण भयाग काही नाही. आपल्या मनाने गुरु सांगते धरावे ते पाय आधी आधी. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं वर्तन दुरुस्त करून घ्यावं आणि कलकत्त्याच्या दिशेने चाललेल्या गाडीतून कळलंय तिथे उतरून घ्यावं आणि मुंबईच्या दिशेने जायला सुरुवात करावी. असा छानसा उपाय सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आपल्याला ह्या अभंगातून सांगतायत. 6 दिवस पावेतो आपण ह्या चिंतनामध्ये टिकून राहू शकलो
हे सद्गुरूचे उपकार जाणीत राहावं आणि शेवटची एकच उपकाराची बाब माझ्यासाठी करा गुरुदेव, ती म्हणजे कृपा करून मला आता कृतार्थ करा. अशा शब्दांनी सद्गुरूंची प्रार्थना करू आणि आजच्या 6व्या दिवशीच्या निरोपणाला विश्राम करू. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.